नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर परीक्षण 2.0 ची आजची पहिली टेस्ट मी सगळ्यांसाठी ओपन ठेवली होती. आपल्या अभिषेक सिसट या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी ती टाकली आहे सकाळी. आता ती सकाळपासून तुम्ही सोडवली असेल आणि आता मग तुम्हाला त्याचं हे लेक्चर बघायला मिळतं. परीक्षण 1.0 ची टेस्ट सिरीज ज्या लोकांनी लावल्या त्यांना माहित आहे की क्वालिटी मी कशी ठेवली आहे, प्रश्नांचा दर्जा कसा आहे, प्रत्येक प्रश्न सोडवताना तुम्हाला आयोगाचा फील येत असेल. तर कारण मी प्रत्येक प्रश्न आयोगाप्रमाणेच डिझाईन केले होते. फक्त या टेस्ट मध्ये परीक्षण 2.0 मध्ये मी काय केलंय, तर तिथं कसं टॉपिक वाईज टेस्ट होते आपले परीक्षण 1.0 मध्ये, तर इथं परीक्षण 2.0 मध्ये मी मिक्स घेतले. म्हणजे जो 20 प्रश्नांचा आपला सेट असतो, तर त्याच्यात मी काय केलं, 20 प्रश्नांच्या त्या सेट मध्ये हे मिक्स प्रश्न टाकलेले आहेत सगळे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला ऍव्हरेज पण भेटणार, पर्सेंटेज भेटणार, मिक्सचर भेटणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात मिळून जातील. तर अशा पद्धतीनं मी या परीक्षण 2.0 च्या 15 टेस्ट डिझाईन केलेल्या आहेत. आणि ह्या डिझाईन करताना 15 टेस्ट प्रत्येकी 20 प्रश्न असणार आहेत प्रत्येक टेस्ट मध्ये, आणि याला मी नाव दिलं मिक्स टेस्ट सिरीज आणि परीक्षण 2.0. तर एज्युकल्चर वरूनही तुम्ही डाउनलोड करू शकता, तिथं तुम्हाला लेक्चर याचे पाहायला मिळतील. फक्त याच्यामध्ये मी प्रश्नांची लेवल आयोगाची लेवल +1 अशी केलेली आहे. आयोगाची लेवल +1. कळालं का? म्हणजे आयोगाच्या लेवलपेक्षा थोडासा वरच्या लेवलचा प्रश्न मी प्रत्येक वेळी टाकायचा प्रयत्न केलाय, जेणेकरून तुम्ही चांगला प्रिपेअर व्हाल आणि त्याच पद्धतीने मग तुम्हाला आयोगाचे पेपर सुद्धा एकदम सोपे वाटायला लागतील. तर याला भ्यायचं काही कारण नाहीये. मी तुम्हाला जास्तीत जास्त फास्ट बॉलर समोर खेळायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याच्यापेक्षा कमी स्पीडवाले बॉलर तुम्हाला खूपच सोपे वाटतील, म्हणजेच आयोग आपला. तर तुम्ही त्याची काही चिंता करू नका. आणि हे आजची टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर, आजचे प्रश्न बघितल्यानंतर तुम्ही मला सांगा की प्रश्नांचा दर्जा कसा होता. ओके, तुम्हाला मला काही सजेशन द्यायचे असतील तर माझा नंबर इथं आहे, तुम्ही मला याच्यावर सजेशन देऊ शकता. कारण प्रश्न आपण रोज बनवतो, असं काही एक साथ करून ठेवलंय असं काही नाहीये. डे टू डे लाईफ मध्ये ही परीक्षण 2.0 टेस्ट सिरीज चालू झाली आणि थोड्याच वेळात दिवाळी पण येईल, तिथं 3-4 दिवसाचा गॅप पडू शकतो, पडणार नाही पण पडू शकतो. म्हणजे माझ्या एकट्याकडून मी रेडी असलो तरी इतर लोक रेडी नसतात, टायपिंग असतं, पीपीटी असते, बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे किंवा स्टुडिओ असतो, सगळ्याच गोष्टींचा विचार करता तर तसं होऊ शकतं, पण शक्यतो होणार नाही. मी वेल ऍडव्हान्स मध्ये काम करून ठेवेन, जेणेकरून ते 4 दिवस तुम्हाला काही ना काहीतरी, तुमचा खायचा खुराक तर दिवसभर मिळत असेल तुम्हाला फराळाचा, पण अभ्यासाचा पण काहीतरी मिळावा अशा दृष्टीने मी काही ना काहीतरी करतच असेल. ठीक आहे, तर सुरू करू आजच्या पहिल्या टेस्टला. आता याच्यामध्ये कन्सेप्ट वगैरे काय असणार नाहीये, कारण ही मिक्स टेस्ट सिरीज आहे. आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करायची आणि लगेच त्याच्या सोल्युशनला सुरू करायचं. पहिल्यांदा तुम्ही प्रिंट काढून पेपर सोडवा. अभिषेक सिसट याच्यावर आपण हा पेपर टाकलेला आहे. जर कोणी डायरेक्ट व्हिडिओला आला असेल तर प्लीज हा व्हिडिओ स्किप करा. आता तुम्ही अभिषेक सिसट या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तो पेपर डाउनलोड करा, प्रिंट करा, वेळ लावून सोडवा आणि मग ह्या व्हिडिओवर या. तुम्हाला मग जास्त मजा येईल अजून. ठीक आहे, तर चला सुरू करू. पहिलं, 8 पेन आणि 10 पेन्सिलींची किंमत 132 आहे. जर एका पेनची किंमत 2 रुपयांनी कमी झाली आणि एका पेन्सिलीची किंमत 7 रुपयांनी वाढली, तर 17 पेन आणि 6 पेन्सिलीची एकूण किंमत किती होते? 136 होते. आपल्याला विचारलंय तर 12 पेन आणि 9 पेन्सिलीची मूळ किंमत किती? कुठलाच जगातलं शॉर्टकट ह्याला चालणार नाही. ठीक आहे, सर तोंडी सांगा की, सर असंच सांगा की, सर तसंच सांगा की, सर पेन न टेकवता सांगा, असं नाहीच होणार, कारण प्रश्न तसा नाहीच आहे. तुम्हाला एका पेनाची किंमत विचारली का, एका पेन्सिलीची विचारली का, तसं असतं तर एक अंदाज लावू शकतो आपण, बरोबर. पण तुम्हाला नवीन प्रश्न केला, एक पेन एक पेन्सिलची किंमत तर काढाच काढा, आणि वरून आम्हाला परत 12 पेन आणि 9 पेन्सिलची मूळ किंमत सांगा. ठीक आहे, म्हणजे शॉर्टकट वगैरे याच्यात काहीही लावता येत नाही, तुम्ही प्रयत्न सुद्धा करू नका. मग बघा, सिंपल पद्धतीने जाऊ. पेनाची किंमत, आपण एका पेनाची किंमत x पकडली, दुसऱ्या एका पेन्सिलीची किंमत y पकडली. इक्वेशनचा प्रश्न आहे, x आणि y त्याच्यात येणारच, त्याला काय तुम्ही हे करू शकत नाही. इतर कुठल्या टॉपिक मध्ये आपण x आणि y घेत नाही. मग बघा, पहिल्यांदा काय येणार, 8 पेन म्हणजे 8x, 10 पेन्सिली म्हणजे 10y, यांची किंमत किती आहे? 132. परत जर एका पेनाची किंमत 2 रुपयांनी कमी केली, म्हणजे x होती आता x - 2 केली, आणि पेन्सिलीची किंमत 7 रुपयांनी वाढवली, म्हणजे y होती आता ती y + 7 केली. पटलं? तर 17 पेन आणि 6 पेन्सिलीची किंमत, 17 पेनाची किंमत एवढी अधिक 6 पेन्सिलीची एवढी, टोटल किंमत किती झाली? 136. पटलं? हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन आपल्याला काय करायचे आहेत?
सॉल्व्ह करायचे. कसे करणार? सिंपल वे. 17x वजा 17 दुनी 34 अधिक 6y अधिक 6 सत्ता 42 इज इक्वल टू 136. मग 17x अधिक 6y बरोबर हे वजा 34 आणि 42 किती झालं? अधिक 8. हे अधिक 8 तिकडे गेलं, अधिक 8 तिकडे गेलं तर किती होणार? ते 128 वजा 8 होणार ते. बरोबर समजलं का? म्हणजे 17x अधिक 6y बरोबर इथलं काय होतं? अधिक 8 तिकडे गेलं वजा 8 होणार, म्हणजे ते 136 मधून 8 गेले तर किती येणार? 128. ओके. तर आता मला हे मिळालं माझं पहिलं इक्वेशन, मला हे मिळालं दुसरं इक्वेशन. मग आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे, म्हणजे कशाला तरी एकाला कॉमन करायचं. मला इथं काय दिसतंय? 10y, इथं काय दिसतंय? 6y. दोघांचं 30y करू शकतो. मग जर मला दोघांचं 30y करायचं असेल तर या इक्वेशनला मला किती गुणायला लागेल? 3 न, म्हणजे 3 × 30 होईल. आणि या इक्वेशनला मला किती गुणायला लागेल? 5 न, म्हणजे 5 × 30 होईल. मग पहिलं इक्वेशन काय होणार? 3 8 ते 24x अधिक 10 त्रिक 30y बरोबर 3 × 132 3 दुनी 6 13 त्रिक 39 396. हे झालं माझं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय माझं? 17 5 85x 85x परत 5 × 30y अधिक 30y बरोबर हे किती होणार? 5 × 128 म्हणजे 28 पंचे 4 आणि 5 आणि 1 6. गुणाकार तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. मी ते माझी पद्धत काय केलं मी 28 पंचे 4 हातचा आला 1 5 1 5 आणि 1 6 असं पण करू शकतो एकेकाला गुणण्यापेक्षा. जिथपर्यंतचे पाडेपाठ आहेत तिथपर्यंतच गुणलं तर चालतं. प्रत्येक वेळी काय 5 न 8 ला, मग 5 न 2 ला, मग 5 न 1 ला नको. मला 28 चा पाडा येतोय ना, मी 5 न डायरेक्ट 28 लाच गुणलं आणि हातचा घेऊन परत 1 ला गुणलं असं. आता ह्यांची वजाबाकी करू. ह्यांची वजाबाकी केली, वरचं वजा केलं म्हणजे सगळ्यांची चिन्ह वजा होणार. काय होणार? अधिक 30y वजा 30y कॅन्सल. 85 मधून 24 गेले, 5 4 गेला 1, 8 2 गेले 6, 61x बरोबर 10 6 गेले 4, हातचा आला 1, 14 10 गेले 4, हातचा आला 1 आणि 6 4 गेले किती आलं? 2. 61x म्हणजे किती आलं? 244. तर x बरोबर किती आलं रे? 61 ची चौपटच आहे ना ही, म्हणजे 244 भागिले 61 किती येणार? 4 1 4 4 6 24 म्हणजे x बरोबर किती आलं आपलं? 4. आताशी मला पेनाची किंमत कळाली. x बरोबर किती आलं? 4. आता मला काय काढायचे? पेन्सिलीची किंमत काढायची. मग मला सांगा x बरोबर 4 जर मी ह्याच्यात पुट केलं तर 8 चोक 32 होणार. हे अधिक 32 तिकडे गेलं तर 100. 132 वजा 32 100. 10y बरोबर 100 आहे तर y बरोबरची किंमत काय आली माझी? 10. म्हणजे पेन्सिलीची किंमत काय आली माझी? 10. पेन्सिलीची किंमत आली माझी 10. आता त्यांनी मला काय विचारलंय? 12 पेन आणि 9 पेन्सिलीची किंमत किती? 12 पेनांची किंमत 12 चोक 48 आणि 9 पेन्सिलीची किंमत 9 10 90. टोटल किती झालं हे? 8 9 4 13 किती आलं? 138. समजलं का? म्हणजे 12 पेन आणि 9 पेन्सिलीची मूळ किंमत किती? 138. ऑप्शन नंबर 1. कळला प्रश्न कसा होता? याला कुठंही शॉर्टकट नाही, फक्त मुद्दा असा आहे कोण तुमच्या समोर हे प्रश्नच नाही आणत, मग तुम्ही तुमच्या दुनियेत खुश होताय आणि पेपरला जाऊन रडत बसताय मग पडल्यावर नंतर. मग ते पेपर तुम्ही हा प्रश्न अवघड म्हणणार नाही. 1 मिनिटाचा प्रश्न आहे, 50 सेकंदाचा प्रश्न आहे, तेवढ्यात तुम्हाला सुटलाच पाहिजे. चलो पुढे जाऊया आपण. 75,400 ही रक्कम ए बी आणि सी यांच्यात अशा प्रकारे विभागली की ए च्या भागाची 3 पट, बी च्या भागाची 9 पट आणि सी च्या भागाची 4 पट हे इक्वल आहेत. म्हणजे ए च्या भागाची 3 पट म्हणजे 3a इज इक्वल टू बी च्या भागाची 9 पट म्हणजे 9b इज इक्वल टू सी च्या भागाची 4 पट म्हणजे 4c. मग आपण एबीसी चा रेशो काढू. एबीसी चा रेशो 3 9 4 नसतो. काय करतो आपण? ह्यांचा लसावी काढतो आधी. 3 9 4 चा लसावी किती? 36. मग 36 भागिले 3 12, 36 भागिले 9 4 आणि 36 भागिले 4 9. म्हणजे ए बी आणि सी चा रेशो काय झाला? 12 4 9. त्यांना किती प्रमाणात रक्कम मिळाली? 12 4 9. टोटल रक्कम किती मिळाली? 75,400. टोटल रक्कम किती मिळाली? 75,400. बरोबर. मग आपल्या भाषेत टोटल किती मिळाली? 12 4 16, 16 9 25. आपल्या भाषेत किती मिळाली? 25. मग आपल्या 25 ला ते किती म्हणतायत? 75,400 म्हणतायत.
तर आपल्या 1 ला किती? बरोबर 25 त्रिक 75, 25 शून्य 0, 40 म्हणजे परत 25 एके 25, 15 उरले, 25 सक्क 150. म्हणजे आपल्या 1 ला किती म्हणतायत? 3016 रुपये. विचारले काय? ए चा हिस्सा विचारलाय. ए किती आहे रे? 12. मग आपल्या 1 ला 3016 आहे, तर आपल्या 12 ला किती? 12 सक्क 72, 8 आले 7, 12 एके 12 आणि 7 19, परत 12 त्रिक 36. म्हणजे ए चा हिस्सा किती झाला? 36,192. ऑप्शन नंबर 2. पडलाय का नाही आयोगाला? मी फक्त एक लेवल वरचं म्हणजे काय म्हणतोय, मी कॅल्क्युलेशन कसे आणले बघा. हे कॅल्क्युलेशन आणले. आयोगाचे कॅल्क्युलेशन कसे होते? आपल्या 10 ला 1000 तर 1 ला 100 होते का नाही आयोगाचा प्रश्न आता ग्रुप सिमेंटचा? तर मी त्याच पद्धतीचा हा प्रश्न आणलाय की जिथं कॅल्क्युलेशनची थोडी लेवलवर त्यांनी तुम्हाला डायरेक्ट रेशो दिलता. लेवल 1 म्हणजे काय? लेवल प्लस 1 म्हणजे काय? की बाबा त्यांनी तुला डायरेक्ट रेशो दिलता की ए बी सी 12 4 9 आहे. मी तुम्हाला कसा रेशो दिला? असा दिला. 3A बरोबर 9B बरोबर 4C. आणि हे परीक्षण 1.0 च्या रेशो मध्ये आहेत का नाही हे प्रश्न सांगायचे मला. रेशो मध्ये आहेत ना हे प्रश्न? सेम तेच चाललंय मग आपलं. म्हणजे काय येणार? ए चा हिस्सा किती? 36,192. पुढे 2 उमेदवारांच्या निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांपैकी 85% मतदारांनी मतदान केले. नोंदणीकृत किती होते? 100%. त्यातल्या 85%नी मतदान केलं आणि त्यातील 4% मते अवैध ठरली. अवैध ठरली. विजेत्या उमेदवाराला वैध मतांपैकी 65% मते मिळाली आणि तो 2142 मतांच्या फरकाने जिंकला. बरोबर समजलं? आता एकदम सिंपल पद्धतीने काढू. एकूण नोंदणीकृत किती आहेत? 100. त्यापैकी 85% मतदान केलं, म्हणजे 15% केलं नाही, 85 केलं. त्यातील 4% मत अवैध ठरली. यातली 4% अवैध ठरली म्हणजे 96% वैध ठरले असणार. बरोबर 96% वैध मतांपैकी 65% विजेत्याला मिळाले. विजेत्याला 65% मिळाली म्हणजे हारलेल्याला किती टक्के मिळाली? 35% मिळाली असणार. बरोबर. मग तो जिंकणारा किती मताने जिंकला रे? 30% जिंकला. जिंकणारा किती मताने जिंकला? 30% जिंकला. आणि तो मतांच्या फरकात कितीने जिंकलाय? 2142 न. म्हणजे आपल्या 30%लाच ते किती म्हणतायत? 2142. मग मी एक सिंपल स्टेप काढतो. आपल्या 30 ला ते किती म्हणतायत? 2142. बरोबर. तर आता हे 96 स्वतःमध्ये तर 100 आहे ना, आपण त्याचं 65% आणि 35% केलंय म्हणजे आपल्या 30%ला 2142. तर आपल्या 100 ला किती? हे कशाचं उत्तर येणार? या 96%चं येणार. बरोबर. मग हे जे काय उत्तर येतंय ते कशाचं आहे? 96चं. तर आपल्या 100 ला किती? हे कशाचं उत्तर येणार? या 85चं. बरोबर की नाही? कारण हे 85 स्वतःमध्ये किती आहे? 100. त्याला आपण 4% आणि 96% करतोय. बरोबर. म्हणजे हे सगळं उत्तर कशाचं आलं आपलं? 85चं. तर त्याला 100 ला किती? मग हे उत्तर किती येणार आपलं? पहिल्याचं. म्हणजे कितलं? नोंदणीकृत. जमलं का एका लाईन मध्ये? काहीतरी करायला लागलं का आपल्याला? काहीच करावं लागलं नाही. ठीक आहे. मग ही एक मेथड सांगतो, परत अजून एक मेथड सांगतो मी. आता सॉल्व्ह करू आपण, हे आपल्याला जसं जमतंय तसं. सगळ्यात पहिल्यांदा शून्याला 0 गेले. बरोबर. मग परत 3 एके 3, 3 7 21, 3 एके 3, 3 चौक 12. इकडं करू 25 चौक 100, 24 चौक 96. बरोबर. परत 20 5 100, 17 5 85. 17 ना भाग घालू. परत 17 एके 17, 17 चौक 68, उरले 3, 17 दुनी 34. परत कशाने जातोय? 2 न, तर 2 न घालवा. 2 गुणिले 12, 2 गुणिले 21. परत 3 जातोय, 3 चौक 12, 3 7 21. परत 4 1 4, 4 पंचे 20. मग काय काय उरतं इथं बघा. हा हे काय करणार? 5 10 50, 50 गुणिले 25, 25 5 100. म्हणजे इथलं 7, 7 गुणिले 100 आणि त्याच्यावरचं ते 0. बघा 7 0 0. परत 7 5 35, 7 2 14 आणि 3 17, 7 1 7 आणि 1 8. काय आलं? 8750. तर सुरुवातीला किती मतदान झालंय? नोंदणीकृत 8750. सुरुवातीला किती झालं? 8750. ठीक आहे. तुम्हाला ही मेथड नको वाटते, ही मेथड अवघड वाटते. आपण सेम गणित घेऊया. आपण सेम गणित
घेऊ आणि मग परत सोडवू. दोन्ही पद्धती तुम्हाला मी ह्याच्यासाठी देतो. आपल्या पीडीएफ मध्ये दोन्ही भेटतील, अॅनोटेशन पीडीएफ मध्ये याच्या. ओके, तुम्हाला ही पद्धत नको वाटली मग अजून कुठल्या पद्धतीने करू शकता. बघा, 2 उमेदवारांच्या निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांपैकी 85% मतदारांनी मतदान केले. मी म्हणतो नोंदणीकृत मतदान पी झाले, पी असतील. त्याच्यातल्या 85% मतदान केले, 85% मतदान केले. परत त्यातील 4% मतं अवैध ठरली तर पडली किती मतं? 96% मतं पडली. परत त्या वैध मतांपैकी पण किती मिळाली? 65% मतं मिळाली आणि तो 2142च्या फरकाने जिंकला. मग 65% मतं मिळाली म्हणजे हारणाऱ्याला 35% मतं मिळाली, म्हणजे किती फरकाने जिंकला? 30%. म्हणजे याच्या पण 30%, याच्या पण 30%. म्हणजे काय असतील? तो फरक असेल आणि तो फरक त्यांनी तुला दिलाय. तर फरक किती आहे? 2142. म्हणजे इज इक्वल टू काय येणार? 2142. पटलं? आणि जेव्हा तू हे सगळं सॉल्व्ह करशील ते मी जे स्ट्रक्चर दिलतं तेच येणार आहे. करून बघू. शून्याला शून्य गेले, बरोबर. परत 24 चोक 96, 25 चोक 100, 17 पाची 85, 20 पाचा 100. परत 3 न भाग गेला, 3 सत्ते 21, 3 एक्के 3, 3 चोक 12. परत कशाने भाग घालू आपण ह्याला? 4 सख्ख 24, 4 25. 6 न भाग घालवला किंवा 17 न घालवला. 6 एक्क 6 उरला 1, 6 एक्क 6, 6 9 54, 17 सत्ते 19. जमलं. राहते काय? परत तेच राहतंय बघ. पी बरोबर हे 5 25 10 तिकडे जाणार, 7 गुणिले 5 गुणिले 25 गुणिले 10. तरी पण त्याचं उत्तर काय येणार आहे? सरळ 8750. त्यात तोच गुणाकार आलेला आहे. तुम्हाला ही मेथड पटली तर ही घ्या. आधी एवढं पकडलं पी, त्याचं 85%, त्याचं 96% आणि त्याचा फरक म्हणजे 30%, म्हणजे किती आहे? 2142. तर ती नोंदणीकृत संख्या किती? एवढी. तुम्हाला ही ट्री डायग्राम वाली आवडली असेल तर ही घ्या. ह्या मेथडचा फायदा काय? तुम्ही कुठल्याही स्टेटला काही काढू शकता. तुम्ही डायरेक्ट इनव्हॅलिड वोट पण काढू शकता. एकदा तुम्हाला आपल्या ह्याला ते काय कळलं तर इनव्हॅलिड वोट पण तुम्ही काढू शकता. तुम्ही 15% ज्यांनी मतदान नाही केलं ते पण काढू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला करता आलं असतं. पुढचा प्रश्न, जर 16 आणि 56 यांचं तृतीय समानुपाती म्हणजे थर्ड प्रोपोर्शन काय असं काहीतरी आहे तर त्याचं मूल्य विचारलं. तर 3 संख्या असतील ए, बी आणि सी. तर ह्याच्यात काय चालतं? रूल कुठला चालतो? मधल्याचा वर्ग बरोबर कडेच्यांचा गुणाकार. मग आपल्याकडे संख्या कुठल्या आहेत? 16, 56 आणि तिसरी संख्या काय? x आहे. तर मग मधल्याचा वर्ग म्हणजे 56 गुणिले 56 बरोबर 16 गुणिले x कडेच्यांचा गुणाकार. 4 चोक 16, 14 चोक 56, 4 एक्क 4, 14 चोक 56. म्हणजे x बरोबर काय ना? 14 गुणिले 14. किती आलं x बरोबर? 196. ऑप्शन नंबर 1. काय माहित पाहिजे होतं तुम्हाला इथं? ए, बी आणि सी जर 3 संख्या प्रमाणात असतील तर त्याचा मिनिंग काय असतो? मधल्याचा वर्ग बरोबर कडेच्यांचा गुणाकार. म्हटलंय का सगळ्यांना व्यवस्थित? चलो नेक्स्ट. प्रिया एखादे काम 26 दिवसात पूर्ण करू शकते. प्रिया आणि वर्षा मिळून तेच काम 13 दिवसात पूर्ण करतात. मला सांगा, प्रिया एखादं काम 26 दिवसात पूर्ण करते आणि प्रिया आणि वर्षा मिळून 13 दिवसात, म्हणजे निम्माच लागला वेळ. याचा अर्थ वर्षा सुद्धा ते काम किती दिवसात पूर्ण करते? 26 दिवसात. सरळ साधी गोष्ट. तुम्हाला सोडवून पाहिजे असेल तर सोडवून करू. बघ ना, तू एक काम 10 दिवसात करतोय, दोघं मिळून 5 दिवसात. याचा अर्थ दुसऱ्याचं पण स्पीड तुझ्या एवढंच आहे, डायरेक्ट निम्म झालं. पण जर सोडवून बघितलं आपण, प्रिया 26 दिवसात करते आणि प्रिया प्लस वर्षात 13 दिवसात करते. म्हणजे वर्षाचं विचारलंय. लसावी किती? 26. 26 एके 26, 13 दुनी 26. एक मध्ये किती मिळवलं की 2 येत? 1. मग 26 भागिले किती झालं? 26. कळलं का? हे असं पण तुम्ही करूच शकता. म्हणजे प्रिया किती? 26. वर्षा किती करते? किती दिवसात करते? 26. नंतर काय म्हटलंय? प्रिया, वर्षा आणि निशा तिघी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? 10. म्हणजे प्रिया, वर्षा आणि निशा, तर ह्या तिघी मिळून जर पकडलं तर ते काम किती दिवसात करतायत? 10 दिवसात करतायत. पण एकटे एकटीचं तर माहिती आहे तुम्हाला किती आहे? 26, 26 आणि ह्याचं तुम्हाला काढायचंय. परत ह्याचा लसावी कसं काढणार? ह्याचा लसावी 26 आणि 10चा लसावी किती आहे? 130. दोघांच्या पाड्यात 130. 130 भागिले 26 5. 130 भागिले 26 5. 130 भागिले 10. 130 भागिले 10 किती येणार? 13. पटलं सगळ्यांना?
तर आपल्याला काय विचारले, प्रिया आणि निशा म्हटले. आधी आपण निशाचं तर काढू फक्त. बघा मग कसं कसं होणार, 5 आणि 5 10, 10 मध्ये किती मिळवलं तर 13 येते, 3 मिळवलं तर. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 130 भागिले 3. 130 भागिले 3. म्हणजे निशा एक काम किती दिवसात करते, 130 भागिले 3 दिवसात करते. विचारला तो प्रश्नच नाहीये. विचारलाय प्रिया आणि निशा, मग प्रिया ह्याच्यावरून तर निशाचं कळालं. निशा किती दिवसात करते, 130 भागिले 3 दिवसात करते. मग प्रिया, प्रिया किती 26 आणि निशा किती 130 भागिले 3. तुमचं वर गुणाकार करा आणि खाली बेरीज करा, असलं किचकट बनतं याच्यात. लसावी मेथड इज द बेस्ट मेथड. सगळीकडे तीच वापरायची, दुसरी काही वापरायची नाही. आणि ठरलं आता काय करायचं, लसावी. मग काय 130 चे 3 चा लसावी करायचं नाही, मी तुम्हाला काय सांगितलंय, फक्त अंशाचा लसावी करा, आपलं काम भागतंय. मग 26 आणि 130 चा लसावी किती, 130. दोघांच्या पाड्यात येतंय. 130 भागिले 26 5. 130 भागिले हे केलं तर किती, 3 उलट जाऊन बसणार इथं. तर दोन्ही मिळून किती करणार, 5 आणि 3 8. बरोबर. मग किती वेळ लागेल, वेळ किती लागेल, वेळ लागेल 130 भागिले 8. म्हणजेच बेचोक 8 आणि 65 दोन्ही 65 चे 4 दोघींना मिळून वेळ लागेल. ऑप्शन नंबर 2. का नाही पडणार हा प्रश्न, आणि तुम्हाला का नाही आला, ठीक आहे. काय यायला पाहिजे प्रश्न, जर परीक्षण 1.0 मधलं वर्क टाइमचं लेक्चर बघितलं असेल, सगळ्या प्रकारचे प्रश्न जगभरातले वर्क टाइमचे आपण कव्हर केलेत, त्याच्यात काही त्याच्या बाहेरचं जाणार नाही आणि हे तिथंच आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. कळतंय, समजतंय का सगळ्यांना व्यवस्थित. तर दिसायला वाटतंय मोठा प्रश्न, मोठा नाहीये. 2 वेळा वर्क टाइम लावायचं, एकदा तिघांसाठी आणि परत एकदा दोघांसाठी. अक्षय, कबीर, सत्यमचा प्रश्न आहे की नाही आयोगाकडे. मग हा प्रश्न तुमच्याच वेळी येणार असं कशावरून येणार नाही, असं कशावरून म्हणता तुम्ही, येऊ शकतो. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ही दोन्ही पुस्तक आहेत माझी, टॉपिक वाईज PYQ 2009 ते 25. हे गणिताचं आहे, ते बुद्धिमत्तेचं आहे. 126 प्रश्नपत्रिकेतील 1247 प्रश्नांचा समावेश आहे आणि याच्यामध्ये 1545 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला चांगले मार्क पाडायचे असतील, डोळे झाकून ही पुस्तकं घ्या, तुम्हाला उपयोगात पडतील. फक्त घ्यायचं नाही, ते सोडवायचं. तुम्ही रोज सोडवा, तरी रोज 1 तास देऊन ह्याच्यातले 20-25 प्रॉब्लेम सोडवा. तुम्हाला फरक नाही जाणवला तर मला विचारा. ते आयोगाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून जाईल, तुम्हाला गणिताकडे बघायचा दृष्टिकोन बदलून जाईल. एकदम सोप्या पद्धतीने खूप सारे QR कोड दिलेत, त्याच्यातून तुम्ही लेक्चर बघून कन्सेप्ट क्लिअर करू शकता तुमच्या. ठीक आहे, त्यामुळे हे सगळ्यांनी घेऊन सोडवायची आहेत. चला पुढे जाऊ आपण. अर्जुन आणि मलायकाला दिल्ली ते कानपूर त्यांच्या स्वतःच्या कारने प्रवास करत आहेत. अर्जुन 138 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवत आहे आणि मलायका 92 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवत आहे. जर अर्जुन 8 तासामध्ये कानपूरमध्ये पोहोचतो तर मलायकाला किती, मला सांगा. अर्जुनचं स्पीड किती आहे, 138. म्हणजे डिस्टन्स काढू, डिस्टन्स काय रे, स्पीड इंटू टाइम. बरोबर. मग अर्जुनचं स्पीड किती, 138 आणि मलायकाचं, आणि अर्जुन किती वेळात पोहोचतोय, 8 तास. डिस्टन्स मिळालं. हे डिस्टन्स कायम असणार आहे ना, कारण ते दिल्ली ते कानपूर काय चेंज होणार आहे का, नाही. आता मलायकाला किती तास लागतील विचारले, मलायका कितीच्या स्पीडने चालले, 92च्या. हे सोडवायचंच नाही. मलायकाचा टाइम म्हणजे काय असणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे, हे सोडवत बसण्यात वेळ घालवता तुम्ही, म्हणून पेपरला वेळ पुरत नाही. हे तसंच ठेवायचं, 138 गुणिले 8 छेद मलायकाचं स्पीड आहे 92. मग तुला 23 पर्यंत पाडे पाठ पाहिजे, 30 पर्यंतचे. 23 चा पाडा काय सांगतो मग, 23 चोक 92, 23 सख्खा 38 असे. परत बेदुनी 4, बेत्रिक 6 आणि 8 त्रिक काय झालं 24. मलायकाला किती वेळ लागेल, 24 तास. सॉरी काय चुकलं का आपलं, 138 गुणिले 8 आणि हे 92. बरोबर आहे. 23 चोक 92, 23 सख्खा 38 असे. हे बेचोक 8 म्हणजे 4 त्रिकोण किती झालं 12. किती तास लागतील, 12 तास लागतील. पडलाय का प्रश्न. टॅक्स असिस्टंट ग्रुप सी मध्ये एका परीक्षेत 2 वेळा प्रश्न पडलाय, सेम टू सेम. 2 लोक नाही ठेवली, तिथे एकच माणूस ठेवलेला. काय 138 च्या स्पीडनं 8 तास लागतायत. जर 92 तासाचं 92चं स्पीड असेल तर किती तास लागतील, तिथं तासात होतं की बाबा 8 तासात पूर्ण करतोय तर 12 तासात पूर्ण करण्यासाठी स्पीड किती लागेल, असा प्रश्न आलता. मी उलटा केला. कळलं. नेक्स्ट. जर मेरीचं वर्तमान वयाचे 3 पट हे दियाचं वर्तमान वय आहे. काय म्हणले, जर मेरीच्या वर्तमान वयाची 3 पट म्हणजे मेरीचं वर्तमान वय m पकडलं त्याची 3 पट हे दियाच्या वर्तमान वयाच्या 5 पटीपेक्षा 20 न जास्त आहे. दियाचं वर्तमान वयाच्या d च्या 5 पटीपेक्षा
20 न जास्त आहे. आणि दियाचं वर्तमान वयाची 2 पट, दियाच्या वर्तमान वयाची 2 पट ही मेरीच्या वर्तमान वयापेक्षा 2 वर्षांनी कमी आहे. कुठं चालतंय तुमचं रेशो? वयवारीचे रेशोनं सोडवा, झटक्यात सोडवा, सेकंदात सोडवा, नाही चालत. हा वयवारीचाच प्रश्न आहे. कशानं सोडवायचं? इक्वेशन सोडवायचं, दुसरा मार्गच नाही. एमपीएससी न 15 ते 16 प्रॉब्लेम असे इक्वेशनचे विचारलेत. आजी आजोबा पोरगा ते म्हणजे असं आई वडील आणि पोरगा पोरगी असं वालं. आणि किती मोठा प्रश्न दिसतो तो, आणि ते पडतायत प्रश्न खूपदा विचारलेत ते. तर त्याच धर्तीवर 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आता कसं कसं करणार बघा. कुठल्या तरी एकात पुट करून टाकू. मला काय दिसतंय, हे डी बरोबर ह्या इक्वेशनला मी असं करतो, डी बरोबर m-2/2. 2 ला खाली घेऊन गेलो तिकडं, आणि जिथं जिथं वर डी आहे तिथे तिथे हे टाकतो. तर वरचं इक्वेशन कसं तयार होणार मग? 3m = 5 गुणिले डीच्या ठिकाणी काय टाकायचं? m-2/2 प्लस 20. डन. सॉल्व करा. आता हे 3m = हे काय होणार? 5m - 10 आणि इकडचं 20 दुनी 40 अधिक 40 आणि खालचं 2 इकडे येणार. 2 गुणिले हे, मग 3 दुनी 6m = 5m अधिक 40 वजा 10 30. मग m बरोबर किती आलं? m बरोबर आलं 30. m बरोबर आलं 30. म्हणजे मेरीचं वय किती? 30. ते कशात पण एकात टाका, दुसऱ्याचं काढा. मी दुसऱ्यात टाकतो. मेरीचं इथं 30 टाकलं तर 2d बरोबर 30 वजा 2 म्हणजेच 28. 2d बरोबर 28. याचा अर्थ d बरोबर किती? 14. म्हणजे मेरीचं आलं 30 आणि दियाचं आलं 14. त्यांनी काय सांगितले? मेरी आणि दियाचा वयातला फरक 30 आणि 14तला फरक सांगायचा आहे. 30 वजा 14 बरोबर किती आला फरक? 16. फरक किती आला आपला? 16. ऑप्शन नंबर 3. कळलं का? समजलं का सगळ्यांना व्यवस्थित? एकदम दमानं चाललोय मी, काहीही गडबड करत नाही. कन्सेप्ट शिकवत नाहीये ह्या टेस्ट सिरीज मध्ये, जसं आपण परीक्षण 1.0 मध्ये कन्सेप्ट सहित सांगतो. पण प्रत्येक प्रश्न डिटेल चाललाय ना. का 20 प्रश्न 20 मिनिटात उडवले मी? तुम्हाला म्हणतोय मी 40 सेकंदात सुटतंय, 1 मिनिटात सुटतंय, आणि ते सुटतंय पण मी तसं घेतोय का त्या स्पीडनं? त्या स्पीडनं घ्यायला पण जमतंय. डिटेलच चाललंय. हे पण लेक्चर तुमचे 45 मिनिटापर्यंतच होणार, म्हणजे 1-1 तासाचेच होणार हे सुद्धा लेक्चर तुमचे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही फक्त मी बोर्डवर असताना बोर्डवर बघा, कसं काय समजत नाही बघू. हे 9वी 10वीचे प्रश्न ते. पहिला टॉपिक इयत्ता 10वी काय होता? एक चलीय द्विचलीय समीकरणे, तोच आहे. सिंगल व्हेरिएबल डबल व्हेरिएबल इक्वेशन. पुढे जाऊया आपण. सर्वप्रथम 20%, नंतर 25% आणि शेवटी 15% सूट दिल्यास त्यास समतुल्य एकूण एकल सूट किती असेल? म्हणजे अशी सूट देण्याच्या ऐवजी मला जर एकच सूट द्यायची असती तर किती दिली असती? मग बघा, मी 100 होतं, 20% सूट दिली म्हणजे किती दिली? 80%ला पडलं. 25% सूट दिली म्हणजे कितीला पडलं? 75%ला पडलं. आणि 15% सूट दिली म्हणजे कितीला पडलं? 85%ला पडलं. बरोबर. शेवटी ती जी काय वस्तू आहे ती कितीला पडली ते तर काढू. 100 कॅन्सल. 25 त्रिक 75, 25 चोक 100. परत 4 1 4, 20 चोक 80, 20 1 20, 20 5 100, 5 1 5, 17 5 85, 17 त्रिक 51. लगेच 51% उत्तर येणार आहे का? नाही. 100 ची गोष्ट अशा सुटी दिल्या तुम्ही कितीला पडते? 51ला. मग जर 100 रुपयाची गोष्ट 51 रुपयाला विकत असतील तर सूट किती दिली? 49% दिली का नाही दिली? मग एकंदर एकत्रित सूट जर पाहिजे, एकच सूट पाहिजे, सिंगल सूट पाहिजे, तर किती सूट द्यायला लागेल तुला? 49% सूट द्यावी लागेल. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. वरूनने काही रबर 150 रुपये प्रति डझन दराने खरेदी केले. त्याने त्यांना प्रत्येकी 18 रुपये मध्ये विकले. आता मला सांगा, प्रत्येकी 18 ला विकले तर 12चा रेट काय डझनाचा? 12 8 96, 12 1 12 9 21, 216. म्हणजे 150 रुपयाची गोष्ट कितीला विकताय? 216ला. कितीचा फायदा झाला? 50 आणि 16 66. किती रुपयाचा फायदा झाला? 66 रुपयाचा. हे जे मी अशा वजाबाक्या करतोय त्या तुम्हाला पण जमायला पाहिजेत म्हणून ते पुटपुटतो मी. 150 ची 216ला मी काय केलं? 50 आणि 16 केलं. का केलं? 150 ते 250 आणि वरचं 16 म्हणून 50 आणि 16 66. वजाबाकीपेक्षा 50 अधिक 16 सोपं आहे ना. हे जमलं पाहिजे थोडं हळूहळू. मग ते माझ्या बॅचला मी हेच पोरांकडनं करून घेतो. त्याचं डोकं असं बनवायचं की त्याला तिथं ते सोपं गेलं पाहिजे. पुढे जाऊ आपण. मग 150 वर 66 रुपये फायदा.
मग 150 वर 66 फायदा, तर 100 वर किती? 25 चौक 100, 25 सख्ख 150, 6 एक्क 6, 6 अकरा 66, 11 चौक 44. किती फायदा झाला? त्याला नफा किती झाला? 44%. कळलं का? चलो नेक्स्ट. संख्यांचा म्हणजे 15.4 आणि 0.006 यांचा लसावी किती? आता एक बेसिक एक्झाम्पल होते म्हणून मी घेतलंय हे. फ्रॅक्शनचा लसावी जेव्हा तुम्हाला काढायचा असतो, फ्रॅक्शनचा लसावी तेव्हा तुम्ही कसं काढता की अंशाचा लसावी काढता, अंशाचा लसावी, आणि छेदाचा काय काढतो आपण? मसावी काढतो, छेदाचा मसावी, HCF. पण जेव्हा दशांश चिन्ह असतं जर अशी काळजी घ्यायची गरज आहे. तुम्ही याला असं नाही करू शकत की काय बाबा 15.4 आहे त्याला फ्रॅक्शन बनवायला लागतं आधी, मग 15.4 ला तुम्ही 154/10 आणि 0.006 ला तुम्ही 6/1000, बरोबर? असं करून काढला तर काही केसेस मध्ये चुकायची शक्यता असते, कारण ह्याना अर्थ बदलतो काही केसेस मध्ये म्हणतोय, ठीक आहे, कारण ह्याना अर्थ बदलतो. मग करायचं काय? आपल्याला फ्रॅक्शन तर केलं पाहिजे. मग काय करायचं? ज्याला सगळ्यात जास्त गुणायला लागते तसे फ्रॅक्शन करायचे. 0.006 ला गुणताना मी काय केलं? 6/1000, म्हणजे वर पण 1000 न गुणलं खाली पण. मग इथं पण तसंच करायचं, वर पण 1000 न गुणायचं, 154 वर 2 शून्य आणि खाली पण किती करायचं? 1000. असं सेम सेम न गुणलं तर मग ही मेथड एक्झॅक्ट उत्तर तुम्हाला देते. मग पहा कसं कसं काय काय येणार. अंशाचा लसावी, आता लसावी काढायचं, एलसीएम ऑफ फ्रॅक्शन. अंशाचा लसावी 154/00 आणि 6 यांचा लसावी पाहिजे तुम्हाला. कसा काढणार तुम्ही यांचा लसावी? दोघांमध्ये 2 कॉमन आहे, म्हणजे याच्यात काय येणार? 2 जर कॉमन घेतलं एकदाच तर 2 गुणिले बेसाती 14 बेसाती 14 डबल 0 आणि इकडचं 3. ठीक आहे, हा झाला लसावी. परत छेदाचा काय मसावी? 1000 आणि 1000चा मसावी किती? 1000च. करा मग आता हे कसं कसं काय काय येणार. 2 शून्याला 2 शून्य कटले, 1 शून्य खालचं ठेवू तसंच, परत बघू. 3 दुनी 6, 6 सत्ता 42, 6 सत्ता 42 आणि 4 46, छेदात 10 म्हणजेच किती? 46.2. ह्यांचा लसावी काय आला? 46.2. ऑप्शन नंबर 3. फ्रॅक्शनचा लसावी कसा असतो? जे काढायचंय लसावी काढायचंय तर अंशाचा काढा, अंशाचा लसावी छेदाचा मसावी. आणि जर तुम्हाला इथं असं विचारलं HCF काय, फ्रॅक्शनचा HCF काय, तर तुम्ही काय करणार आता? अंशाचं काय करणार आता? अंशाचा मसावी. आणि उलटा काय? छेदाचा काय करायचं मग? त्यांचा लसावी. कळलं? जे काढायचंय ते कोणाचं काढायचं? अंशाचं काढायचं. ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवायची आहे. चला पुढे बघा, आयोगाने सुरू केलं विचारायला, सो मी पण एक एक प्रश्न टाकून तुमचं बेसिक कव्हर करायचा प्रयत्न करतो. 62चा तिसरा घात भागिले 62चा दुसरा गुणिले 62चा वजा 13. घातांक शिकताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपला पाया समान पाहिजे. आहे का पाया समान? आहे, नसेल तर करून घ्यायचा. मग पाया समान आहे, भागाकार आहे 62चा, भागाकार असेल तर घातांकाची काय होते? वजाबाकी. 3 वजा 2. परत पाया समानच आहे, घातांक गुणाकार आहे, घातांकाची काय होते? बेरीज, म्हणजे अधिक वजा 13. बरोबर? मग काय होणार? 62 3 वजा 2 वजा 13, 3 वजा 2 वजा 13. मग काय होणार? 3 वजा 2 1 आणि 1 वजा 13 वजा 12. सो 62चा कितवा येणार? वजा 12. ऑप्शन नंबर 4. हे बेसिकच प्रश्न आहेत, पण इथंच तुम्ही अडताय का नाही अडत? बरोबर. चला पुढे जाऊ आपण. संजना, कार्तिक आणि दीपाने अनुक्रमे 1050, 1320 आणि 1730 रुपये गुंतवले. वर्षाच्या शेवटी त्यांना 1230 असा नफा झाला. तर नफ्यातील दीपाचा हिस्सा किती? कोण कोण आहेत आपल्याकडे? संजना, कार्तिक आणि दीपा. किती किती रुपये गुंतवलेत? 1050, 1320 आणि 1730. एवढं गुंतवलेत. टाइम दिलाच नाही म्हणजे गुंतवणुकीवरच काय असणार आहे? त्यांचा नफा वाटला जाणार. मग काय काय होणार? 0 कट 0 कट 0 कट. आता ह्याला कशाने भागत जात नाही? 105, 132, 173 ला, म्हणजे याच रेशो मध्ये वाटला जाणार. बरोबर? मग किती वाटायचा नफा? 1230. बघू किती आला आपल्या भाषेत. टोटल किती आहे? 3 आणि 2 5 आणि 5 10, हातचा आला 1. 7 आणि 1 8 आणि 3 11, हातचा आला 1. 1 आणि 1 2 आणि 1 3, 310. किती आहेत? 310.
टोटल किती झालं 310. कोणाच्या भाषेत? आपल्या. त्यांच्या भाषेत किती आहे? 1230. म्हणजे आपल्या 310 ला ते किती म्हणतायत? 1230 म्हणतायत. बरोबर. मग तर 0 कटले. आता हे तिप्पटच आहे की ह्याची. तर आपल्या 1 ला किती म्हणणार? 3. पटलं का? आपल्या 1 ला किती म्हटले? 3. विचारले काय? दीपाचा हिस्सा. दीपा किती आहे रे? 173 आहे. आपल्या 1 ला 3 असेल तर आपल्या 173 ला किती? 3 त्रिक 9, 3 सत्ते 21. ओके 2, 3 एके 3 आणि 2 5. किती असणार आहे? 519. ऑप्शन नंबर 2. पटलं का? आणि ह्याच्यापेक्षा पण सिंपल गोष्ट काय? तुला जेव्हा कळतंय दीपा 173च्या पटीत पाहिजे, ऑप्शन मध्ये तसा एकच आन्सर आहे 519. हे आयोगाचा प्रश्न येतो तेव्हा कसं करतो आपण 9च्या पाड्यात 17च्या पाड्यात. तेच मी इथं वापरून सांगतोय की माझा विद्यार्थी डायरेक्ट एवढंच बघणार, दीपा हे काढणार पहिल्यांदा 173 काय भाग जात नाही का, आणि दीपाचं काढायचंय. म्हणजे असा ऑप्शन पाहिजे की जो 173च्या पटीत पाहिजे. आणि तो अंदाज लावणार 6 दुप्पट करून बघणार. 2 त्रिक 6 17 2 34 नाही 19 आहे म्हणजे तिप्पट करून बघणार. कारण इथं 3 आहे, इथं 9 आहे, तिप्पट करून बघा. 3 त्रिक 9, 3 सत्ते 21 आणि 2 झालं. कळलं का? हे बाकीचं सगळं पापड पसाराची गरजच पडत नाही. आता शिकवतोय म्हणून हे सगळं चाललंय. नेक्स्ट सिलॉजिझम. सर्व चहा बीन्स आहेत. सगळे चहा काय आहेत? बीन्स. सर्व चहा हे बीन्स आहेत. परत कोणताही चहा सॉक्स नाही. कुठलाच चहा हा सॉक्स नाही. सॉक्स नाही. तर काही सॉक्स बीन्स आहेत. आपल्याला सॉक्स आणि बीन्सचा संबंध माहिती आहे का? नाही माहिती. त्यामुळे याच्याविषयी आपण काही म्हणू नाही शकत. चूक. ज्याच्याविषयी काही सांगता येत नाही त्याला चूक पकडायचं. सर्व बीन्स सॉक्स आहेत आपल्याला माहितच नाही काय, त्यामुळे ह्याच्याविषयी काही सांगू शकत नाही. म्हणजे उत्तर काय येणार? निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 दोन्ही पण अनुसरण करत नाहीत. ज्याच्याविषयी काही बोलूच शकत नाही आपण त्याच्याविषयी काही सांगू शकत नाही. पुढे सतीश पॉइंट वाय पासून सुरुवात करतो आणि पश्चिमेकडे 19 किलोमीटर जातो. पॉइंट वाय पासून चालू केलं आणि पश्चिमेकडे 19 किलोमीटर गेला. त्यानंतर उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालतो. उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालतो. त्याने पुन्हा उजवीकडे वळून 11 किलोमीटर अंतर पार केले. 11 पार केले म्हणजे एवढं किती असणार आहे? 8 असणार आहे. 11 आणि 8 19. उजवीकडे वळून 11. शेवटी तो उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालतो. परत तो उजवीकडे वळतो 10 चालतो म्हणजे इथंच येऊन थांबला. आणि पॉइंट झेड वर थांबतो. पॉइंट झेड वर थांबला. पॉइंट वाय वर परत पोहोचण्यासाठी त्याला किती किलोमीटर अंतर कोणत्या दिशेने? पॉइंट वाय वर परत पोहोचायचं तर 8 किलोमीटर चालावं लागेल. आणि कुठल्या दिशेने? या दिशेने. ही दिशा कुठली आहे? पूर्व. म्हणजे 8 किलोमीटर पूर्वेला. 8 किलोमीटर पूर्वेला त्याला चालावं लागेल. साधा प्रश्न. रिझनिंग तुम्हाला सगळ्यांना येते, मला पण माहित आहे. आणि हेच रिझनिंग आहे, वेगळं काही रिझनिंग पडत नाही. आणि आता तर एवढे सोपे टाकायला लागलेत रिझनिंग. तेच नंबर सिरीज मध्येच फक्त झोल करतायत ते, नाहीतर बाकी सगळं सोपंच असतंय. टी ही ए ची मुलगी आहे. ब्लड रिलेशन. टी ही ए ची मुलगी आहे. ए व एम विवाहित आहेत. ए व एम विवाहित आहेत. एम हे के चे पुत्र आहेत. एम पुत्र आहे. एम पुत्र असेल, विवाहित असतील तर हे काय होणार? स्त्री होणार. कुणाचे पुत्र आहेत? के चे. के हे जे सोबत विवाहित आहेत. के हे जे सोबत विवाहित आहेत. जे हे डी चे वडील आहेत. जे कोण आहेत? वडील आहेत. तर के स्त्री होणार. जे कोणाचे वडील आहेत? डी चे वडील आहेत. आपण जेला त्या साईडला टाकू. जे हे वडील आहेत. कोणाचे? डी चे वडील आहेत. ओके. डी हे एन चे भाऊ आहेत. डी हे एन चे भाऊ आहेत. समजलं? जी हे एन चे पुत्र आहेत. जी कोणाचे पुत्र आहेत? एन चे पुत्र आहेत. समजलं? तर के याचा टी शी संबंध काय? के चा आणि टी चा संबंध विचारलाय. के कोण आहे? टी ची. तर के कोण आहे टी ची? टी ची वडिलांची आई आहे ना. वडिलांची आई हे नवरा बायको. टी त्यांची पोरगी. म्हणजे के कोण आहे? टी चे वडील एम, त्यांची आई के. म्हणजे के हे टीच्या वडिलांची आई आहे. वडिलांची आई. ऑप्शन नंबर 1. कळालं का? समजलं सगळ्यांना व्यवस्थित? चल. कुठं कन्फ्युजन होणार? आईचे वडील पण दिलंय त्यांनी. आईचे वडील पण दिलंय. ते येणार आहेत का? नाही आहेत. तसं होणार नाही ते. नेक्स्ट. आईचं कोण झाले ते? सासू झाली ती. ठीक आहे. किंवा आईची आई पण नाही होणार, कारण ते ह्याचे एमची आई आहे ती.
एका कोड भाषेत लाईक हिज ॲटिट्यूड ला NTYGFR म्हणतात. हिज फर्स्ट सॅलरीला KT लो YG म्हणतात. तर हिजचा तर मी लगेच काय बघणार, हिज इथं पण आहे आणि हिज इथं पण आहे, बरोबर. दोन्हीकडे हिज आहे आणि दोन्हीकडे कॉमन काय, YG इथं पण आहे आणि YG इथं पण आहे, म्हणजे हिज दोन्हीकडे आहे आणि YG सुद्धा दोन्हीकडे आहे. म्हणजे काय येणार आन्सर, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, उत्तर दिशेकडे बघणाऱ्या लोकांच्या ओळीमध्ये रिक्षित उजव्या टोकापासून 31वा आहे. उजव्या टोकापासून रिक्षित कितवा आहे, 31वा. रिक्षित 31वा आहे उजव्या टोकापासून, म्हणजे त्याच्या इकडे किती आहेत, 30 आहेत. परत पलक उजव्या टोकापासून 32वी आहे, म्हणजे हे दोघं सलगच बसलेत. पलक 32वी बसली आहे, पलक 32वी बसली. ठीक आहे. पलक आणि रिक्षित यांच्यामध्ये लोकांची संख्या किती आहे, त्यांच्यात लोक 0. हीच पलक आणि हुमा मध्ये आहे, मग हुमा मध्ये पण कोणच बसलं नाही, तर 0च लोक बसले. जर हुमा डाव्या टोकापासून 10वी आहे, जर हुमा डाव्या टोकापासून 10वी आहे, याचा अर्थ इकडे किती जण आहेत, 9. तर ओळीत किती जण बसलेत विचारलेत. कसं सांगितलं मग मी तुम्हाला, इकडचे किती 9, तिकडचे किती 30 आणि मग लोकांची संख्या 1 2 3, लोक किती आहेत 3. मग 30 आणि 9 39 आणि 3 42. ओळीत किती लोक बसलेत, 42 लोक ओळीत बसलेले आहेत. एकदम इझी, सिंपल, साधं. ठीक आहे. पुढे पहा, बॉडमास विचारलेला आहे त्यांनी तुम्हाला. मग इथं काय, ए म्हणजे भागिले करा किंवा डबल लिहू आपण, 46 भागिले 2, सी म्हणजे अधिक 21, डी म्हणजे वजा 8 आणि बी म्हणजे गुणिले 3. प्रश्नचिन्हाच्या जागी विचारले आपल्याला काय येईल, तर पहिल्यांदा हे करायचंय, परत हे करायचंय. 46 भागिले 2 23 अधिक 21 वजा 8 त्रिक 24. मग 21 वजा 24 किती, वजा 3. 23 वजा 3 किती आलं, 20. चिन्हांसोबत व्यवस्थित खेळा. ऑप्शन नंबर 2. जमलंय का? ठीक आहे. सगळ्यांनी तुम्ही काय करायचंय, मला पाठवायचंय. आपण रेकॉर्ड ठेवू नये. तुम्ही जर माझ्याशी चॅटिंग केलं की बाबा मला एवढे एवढे पडलेत, तर ते रेकॉर्ड राहील ना. टेस्ट 1 ला एवढे, टेस्ट 2 ला एवढे. मग मला सांगता येईल नक्की काय होतंय. मला माहित असतंय कुठली टेस्ट मी कशी सोडवली, कशी तयार केली आहे. मग तुम्हाला त्याचे किती मार्क पडायला पाहिजे होते हे मला माहित असतं. ते कोणतरी बघणारं पाहिजे ना. मी ऑनलाईन असून ऑफलाईनचा फील द्यायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. तुम्ही पहिल्यांदा जोश दाखवताय, नंतर जोश दाखवत नाही. ठीक आहे, तर असं नका करू. कंटिन्यूस ठेव, तरी बघ. नाही फरक पडला तर मला विचारतो, 100% फरक पडणार तुझ्या. ठीक आहे, चलो पुढे. त्यामध्ये पाठवा. आपलं जर असं व्यवस्थित 5-5 टेस्टचं कॉन्व्हर्सेशन झालं की मला सांगता येईल बाबा पहिल्या 3 टेस्ट मी अशा डिझाईन केल्या, तर नक्की तुला कशावर काम करायची गरज आहे. हे मी सगळ्याला उत्तर देतो. मी मेसेज रीड केल्यानंतर अनसीन असं म्हणजे नॉन रिप्लाय वाला ठेवतच नाही. सीन केला की रिप्लाय असतोच. आता बोलेन, नंतर बोलेन, कधीतरी बोलेन, पण सीन केला की काय ना काय तर तुला रिप्लाय भेटेल. आणि हे माहित आहे सगळ्या पोरांना की सरांपर्यंत पोहोचता येतं, नाहीतर लोक आजकाल दिसत नाहीत. पोहोचणं तर 10 लेअर असतात मध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर तसं काय नाहीये. मला शिकवायला आवडतं ना, असं वाटतं की मी शिकवलं म्हणजे पोराला आलंच पाहिजे म्हणून मी शिकवतोय. ज्याला प्रॉपर केलंय माझ्याकडे त्याला हे माहित आहे की किती डाऊटचं असेल ते. आणि डाऊटसाठी पण एक सुरू करतोय आपण, वीकली डाऊट सेशन सुरू करतोय. आठवडाभर तुमच्याकडून घेणार आहे मी आणि मग तुम्हाला एक दिवस लाईव्ह यायचं किंवा रेकॉर्डेड यायचं, असं कशा पद्धतीनं तरी तुम्हाला देणार. हे एक गोष्ट नवीन सुरू करायची आपल्याला. ठीक आहे, लवकरच. म्हणजे त्याच्यात वेगवेगळे प्रश्न, तुम्ही कुठल्याही क्लासेसचे टेस्ट सिरीज वगैरे असे प्रश्न, अवघड अवघड प्रश्न अशा पद्धतीनं आपण करायचे ते. चलो पुढे. 7 पेट्या ABCDMNO एकमेकांवर ठेवल्यात, पण त्याच क्रमाने नाही. बीच्या वर कुठलीही पेटी नाही. म्हणजे 1 2 3 4 5 6 7. बीच्या वर कुठलीच पेटी नाहीये, म्हणजे बी इथं येणार. बी आणि एन यांच्यामध्ये 3 पेट्या आहेत. बी आणि एन यांच्यामध्ये 3 पेट्या आहेत. डी आणि ए यांच्यामध्ये 1 पेटी आहे. डी आणि ए दोघं पण माहित नाहीत, साईडला लिहिलं, यांच्यामध्ये एकच पेटी आहे. ओच्या खाली फक्त सी ठेवलंय. ओच्या खाली फक्त सी ठेवलेला आहे. परत नंतर काय, ए हे यांच्या लगेच वर आहे, ए हे यांच्या लगेच वर आहे आणि ए आणि डी च्या मध्ये एक जण आहे. म्हणजे इथपर्यंत आलो. मग राहिलाय कोण आता आपला, ए बी सी डी. एम राहिलाय, एम. एम कुठं असणार मग इथं. मग त्यांनी काय विचारले, तर एमच्या खाली किती पेट्या आहेत. तर एमच्या खाली किती पेट्या आहेत, 1 2 3 4. एमच्या खाली किती पेट्या आहेत, 4 पेट्या. प्रश्न कितीदा वाचला, एकदा. जे माहित होतं ते ह्याच्यात भरलं, जे माहित नव्हतं ते साईडला लिहून घेतलं आणि उत्तर काढलं आपणच. जमतंय का? प्रश्न एकदा वाचायची सवय
लावा. पुढे अजून एक पझलचा प्रश्न. ए बी सी डी ई एफ आणि जी गोल टेबलाभोवती केंद्राकडे बघत बसले आहेत. बी हे सी च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. किती लोक आहेत? 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. बी हे सी च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. बी हे सी च्या उजवीकडे दुसऱ्या, पहिला आणि दुसरा क्रमांकावर बसले. ई हे बी च्या डावीकडे तिसऱ्या. ई हे बी च्या डावीकडे तिसऱ्या, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या. ई हे बी च्या डावीकडे तिसऱ्या. डी हे जी आणि ए च्या लगेच शेजारी आहे. डी कोणाचा शेजारी आहे? जी आणि ए चा. पण कोण कुठे आहे माहित नाही म्हणून इथं लिहिलं साईडला. एफ हे जी च्या डावीकडील दुसऱ्या क्रमांकावर बसलेले आहेत. एफ हे जी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे बाबा, ते पण परत बघू. एफ हे जी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेत, पहिला आणि दुसरा. ठीक आहे. ए च्या डावीकडून मोजले. चला आता एवढं काढायचं तुम्हाला. आता एवढं तर कळलंय. जी डी ए सलग पाहिजे कुठेतरी, आणि तुम्हाला काय पाहिजे? जी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर एफ. मग जी जर इथे घेतला डावीकडे पहिला आणि दुसरा, कोण आहे? एफ. आणि परत इथं काय केलं? जी डी ए केलं. जोड सगळं. आता काय म्हणलंय? ए च्या डावीकडून मोजल्यास ए ची डावी बाजू कुठली? ही. ए आणि बी यांच्यामध्ये किती लोक आहेत? बी. किती लोक आहेत रे? डी आणि जी. 2. किती लोक झाली? कळालं का सगळ्यांना? समजलं व्यवस्थित? ठीक आहे. तर हा होता आपला टेस्ट 1 मधला शेवटचा प्रश्न. ही टेस्ट सिरीज, याचे 20 प्रश्न, 20 पेपर झालेले आहेत परीक्षण 1.0 चे, आणि रोज एक पेपर पडलाय आणि त्याचं डिस्कशन सुद्धा पडलंय. 30 पैकी 20 पेपर याचे झालेले आहेत. उरलेले 10 आता हळूहळू एक 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 पडत राहतील. आणि ही टेस्ट सिरीज आहे, आज जी घेतली ती ही टेस्ट सिरीज आहे परीक्षण 2.0. ही आपण मिक्स टेस्ट सिरीज म्हणून घेतोय. याच्यामध्ये 15 टेस्ट आणि एकूण 20 प्रश्न, असे 15 टेस्टचे पेपर आहे. परीक्षा पण पुढे गेलेली आहे. तुम्ही या दोन्ही टेस्ट घ्यायच्या आहेत आणि याचा सराव करायचा आहे. तुम्हाला परीक्षेला मार्क वाढण्यासाठी उपयोगी राहणार. आजच्या टेस्टला आपण कन्सेप्ट नाही समजावली प्रत्येक प्रश्नाला, कारण वेगवेगळे टॉपिक आहेत. आपण तसं टॉपिक वाईजला कन्सेप्ट समजावले. पहिले 15-20 मिनिटं कन्सेप्ट शिकवण्यात गेलेत माझे. आजच्या टेस्टला मी प्रश्नांना जास्त वेळ घेतलाय समजावून सांगण्यात. तर दोन्ही पद्धतीनं, आणि यातला आणि यातला एकही प्रश्न तुला कॉमन दिसणार नाही. सगळे प्रश्न वेगळे आहेत, सगळे पुन्हा वेगवेगळ्या व्हरायटीचे, सेम सेम सापडणारच नाही तुला. कळतंय का सगळ्यांना व्यवस्थित? तर अशा पद्धतीनं या दोन्ही टेस्ट सिरीज तुम्ही घ्यायच्या आहेत आणि तुमची रोजची प्रॅक्टिस झाली पाहिजे. दिवाळी सगळ्यांची आहे, तुमची नाहीये. आपली जेव्हा पोस्ट निघेल तेव्हा आपली दिवाळी. सरळ साधं गणित असतं. आत्ता दिवाळी साजरी कर, आयुष्यभर तरसत बसायला लागलं. आता अभ्यास कर, आयुष्यभर दिवाळी साजरी करशील. हाय का नाही सोपं? ऐकायला जेवढं भारी वाटतंय तेवढं खरं पण आहे ते. त्यामुळं ह्या दोन्ही टेस्ट तुम्ही घ्यायच्या, सोडवायच्या. पुस्तक घ्यायचं, सोडवायचं. युट्यूबवर मी जे सांगतोय ते सगळं बघायचं. माझ्या विषयासाठी तुला माझ्याकडनं काहीच कमी पडणार नाही. तू फक्त डाऊट सेंड कर. तुला नंबर काय उगाच शोला दिलाय का? नंबर तुला नंबर दिलेला आहे. तू डाऊट सेंड कर. ते वीकली मध्ये लगेच डाऊट इन्क्लूड करणार मी, घेणार लेक्चर तेच. असं आपलं सेशन सुरू होईल. आता वन्स अ वीक होईल ते. हळूहळू जेव्हा जशी संख्या वाढेल, मी आतापर्यंत हे करतच आलतो, पण ते इंडिव्हिज्युअल पाठवायचं मी टेलिग्रामला लिहून. म्हणलं सगळ्यांचं, पण ते रिपीट व्हायला लागलं. म्हणून आता सगळ्यांनाच उपयोगी पडावं म्हणून 15 नोव्हेंबर पासून तर अजून रेग्युलर सुरू होईल ते. आता एक 3-4 सेशन त्याचे वीकली होतील, पण 15 नोव्हेंबर पासून एकदम भारी पद्धतीनं ते सुरू होईल. आपलं आठवड्यातून 2 सुद्धा होऊ शकतील त्याचे. ठीक आहे. आता तात्पुरतं इथंच थांबूया आपण. सगळ्या टेस्ट सिरीज व्यवस्थित सॉल्व्ह करा. तुम्हाला काही डाऊट असतील तर मला तुम्ही विचारू शकता. आणि याची जी अनोटेशन फाईल आहे ती मी अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर टाकेन. अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर त्याची अनोटेशन फाईल टाकेल मी. ह्या लिहिलेली सोडवलेली फाईल, तर ती पण तुम्ही बघू शकता. म्हणजे बघताना ते जरा रिव्हिजनला बरं पडतं. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.